आता पोलिसांशी मी बोललो, कलेक्टरशी बोललो की याची नार्को टेस्ट ते करणार आहे, म्हणजे नार्को टेस्ट ते करणार आहे. आणि आमची मागणी हीच आहे की जशी इथल्या सगळ्या नेत्यांची मागणी आहे तशी माझी मागणी आहे की त्याची पूर्णपणे चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे. क्राईम ब्रँच मार्फत त्याची चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे. तो आरोपी सध्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. तो बाहेर आल्यानंतर त्याची पूर्णपणे चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे. याच्या पाठीमागे कुणाचा हात आहे का, आणि कुणाचा हात असल्याचं एवढी वर्ष त्या ठिकाणी संविधान केलं. किती वर्ष झाली संविधान आहे तिथं? म्हणजे 10 वर्षापासून तिथे संविधान आहे आणि ते संविधान यासाठी ठेवलेलं आहे. आता इतर ठिकाणी कुठल्या पुतळ्यावर संविधान नाही, पण परभणीकर फार हुशार आहे. त्यांनी बाबासाहेबांचं संविधान सर्वांनी पाहावं. रेल्वे स्टेशनवरून आल्याबरोबर बाबासाहेबांचा पुतळा पाहावा आणि संविधान पाहावं आणि आपण सगळ्यांनी अखंड भारताची संकल्पना मजबूत करावी, अशा भावनेनं त्या ठिकाणी संविधान ठेवण्यात आलं होतं. तर याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे अशी आमची सुद्धा मागणी आहे. सुजात आंबेडकरांनी काल असं विधान केलंय की सुजात आंबेडकरांनी काल असं विधान केलंय की नार्को टेस्टचा कोर्टामध्ये काही आधार नाही, त्यामुळे नार्को टेस्ट करायची गरज नाही. कसं पाहतं त्यांच्या विधानाकडे? लोकांची मॅक्झिमम लोकांची मागणी आहे की नार्को टेस्ट होणं अत्यंत आवश्यक आहे. नार्को टेस्टमुळं त्याचं बॅकग्राऊंड काय आहे, कुणी त्याला सांगितलेलं आहे, अशा पद्धतीची माहिती मिळू शकते. त्यामुळे कुणी काय म्हणाल असेल तरी सर्वांची मागणी आहे की नार्को टेस्ट झाली पाहिजे आणि ती नार्को टेस्ट होणार आहे.